अरे या पेट्रोल काम जरा बाजूला काढले घे बाबू ते काढले. ओ माय गॉड व्हेरी व्हेरी टेस्टी एंड इंटरेस्टिंग फॉटोग्राफी एकदम पॉ. सो आमचा पापा गिली सूट घालून आलेला आहे इकडं. गिली सूट उपला निल्याची पप्पी भारी वाटते. अनुभवी पप्पी आहे ना. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. ब्लॉग चालू व्हायच्या आधीच बोलतो चड्डी बिड्डी आणली का नाही. चड्डी बिड्डी नाही आणली मी. तो फायनली मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे आपण चाललो नदीवर नेहमी सारखाच. पण या टायमाला आपण जल्लोष पार्टी करायला चाललो. पार्टीसाठी भरपूर काही साहित्य आम्ही आणलेले. तो आतमधला दाखवलेला आमच्या भाऊजीला वैतागलेला दिसतो. बायकोनी मारलाय का काय तर प्रत्येक ब्लॉग मध्ये बायको मारते. मी लगेच आता. सो भेटू आता नदीवर ना. भाऊजीने आठवून दिले चड्डी तिथं मी चड्डी पण घेऊन येतो. सो माझा पप्पा इथं बसलाय टपरीवर. विशाल अरे काहीतरी हप्ता लावणार आहे बाबा. रिटायर झाल्यापासून सकाळपासून इथे येऊन बसतो. हप्ता बिप्ता लावून ठेव तू. मग हप्ता पाहिजे का नाही बाबा. पाहिजे ना. इथं हप्त्यातले पैसे जातात ना. मला स्वतः जातात इथं बसलो. सो जाऊ दे मी आता घेतो घरच्या चड्डी घेऊन येतो पहिल्यांदा आंघोलीला. ओके गाडी नव्हती इथंच. पार्टीसाठीची सोय बघा आमची. खाली मरणाचा चिकन घेतलाय. आणि बाबे आमचा एकदम फक्त चिकनात दिसाच्या लायकीचा आहे. बाकीचा काही लायकीचा नाही. कारण तर त्याने आज आमच्या भोवती काम केलाय. एकदम भारी काम केलाय. सो फायनली चड्डी घेतली मी. भाऊजी मी चड्डी घेतली. भाऊजीला मेवण्याच्या चड्डी केली कालजी. सो चड्डी मी घेतलेली आहे. आणि बायकोनी सोडलाय. आमच्या ताईनी सोडलाय. ही आमच्यासाठी मोठी मेहरबानी आहे. नशीब आमचं याला मसोबाच्यात लावून सोडलाय. इकडं बघ हव्या इकडं बघ. आता बहुतेक रागाला त्याला आता उतर. सो त्याला फुगा आलेले. मला हाणलाय तसा सोड करे ते गेलं. पण काय क्विक सर्व्हिस आहे. सो चला आता भेटू आपण नदीवर डायरेक्ट. भाऊजीला वाटण धर. तू वाटण साधला ना घरची आणायला लावीन. भाऊजी बघणार नाही. अरे तुम्ही जेवायला आणलं काय वाजता व्हायला आलाय मला. भाऊजी हीच कामा करा तुम्ही. तुम्हाला काय वाटलं. सुट्टी यायला लावली 1:30 वाजला तरी खाला काही नाही. हे याची हजेरी देऊन टाक. चल इथून केली कितकित चालू. चिकन शिजणार नाही तर नुसता आड्डा याचा. वाटण पण करून आणलं. एवढंच वाटण करून आणलंय. तर दुपारचं पण टायमिंग आहे का बायकोचा काही. हा रात्री तर 12च्या आत घरी बोलवते तेव्हा पण मारते. दुपारचा काय टायमिंग आहे 3च्या आत घरात. माझी बहीण नाही तशी मला. हा माझी बहीण तशी नाही. तू आता व्हिडिओ मध्ये बाजू घे. तिकडे ती व्हिडिओ बघेल तेव्हा मनात शिवा देईल. यानातले पुलका घे या घे. चल बचाला. अरे घे ना जर टोपा बिपा करायचे घे ना. सो घे आता मी सामान काढतो आणि तिकडे आंब्याच्या वाडीत जातो. ओके जड तुला ना हलका मला काय. जड तुला लाल का मला उलटा बोलतो. एखादा टॉनगा झाला पापा बोलतो जड तुला. जड बोलतो मला ना हलका बोलतो तुला. तंगडी वळताना कचाकच खातो. तवा नाही बोला का पापा आपा तंगडी घे तुला. काय करायचं असा. ही पार्टी पण करायची नाही. एवढा सामान पण व्हायचा. कोणी सांगलाय असा. तर पार्टीसाठी जमलेले प्रमुख अतिथी आमचे सचिन कोलेकर, बाटलीतले गंगाराम, तसेच जयेश भोईर. तसेच आमचे कालेकरांचे जावाय आणि अविनाश पाटील वाटण सांडव्या. तिकडे भाऊजी तुम्हाला मगाचपासून दाखवलं. त्या भाऊजी 12 महिने तोंड पडलेलं. तोंड बघा ना 12 महिने पडलेला. आणि सो पापा जन्माला आलाय तिथून उपाशी. सो आता आम्ही इथे जमलोय. आमच्या कासने गावचा ब्रुसली. आमच्या गावची इकडे पार्टी बसली एक साईडला. आपल्याला इकडे जायला लागेल. तिकडे जायला लागेल. आमचा तर अजून शिजला नाही. इकडेच पडायला लागेल. तो बीप मस्त वेळ काय काढू घातलाय चिकन. मग लांबच्या तर आडता बोंबील नाही तर चिकन घाली घातलाय तुम्ही. हा आणि आमचा काल्हेरकरांचा जावाय आता सगळं चिकन मगड्या एकदम धुवून चाललेलं आहे व्यवस्थित. रे ठेपालशील. आणि याला कुठला तरी जावाय बनवायचे आम्हाला.
पण मला नाही वाटत की ह्या व्हिडिओ मध्ये आलाय म्हणजे याला पोरी देतील. आमचा भाव आहे ना, एकदा सूर्य हाताने घेतला ना तो थांबच नाही. बघ ना कशी मुलं कापली. सूर्य हाताने घ्यायची वाट बघतो का जोर विचारत नाही मागचा पुढचा घरी तो काय वेदना होत्या का काय होत्या तो विचार नाही. दर कापीत का भाजीपाला. पण मला ही सुरीची बाता नाही तुम्ही वाटत वेदना वेदना. भाजीपाल्याला वेदना होत्या का त्या माहित नाही. दर काप कागदाची वेदना होतात ना. मोठी घे ना, मोठी घे ना. बघ आता मोठीवाला. हा म्हणजे सूर्या पण बदलत असतो तो. अरे बाप, हा हकीम कडे जाऊन आला की काय जडीबुटी खाऊ. 100%. सो ऑलरेडी लोकाही रचलेलं चुलुंब आम्ही त्याच्यावरच आता हात मारणार आहे. टॉपराचं काम झालेले. आता याचा पुढचा काम आहे. आता ते मॅरिनेट करून ठेवायचे आम्हाला चिकन. हे चिकन काय करायचं रे निल्या, मॅरिनेट काय बोल ना. कारण तो मॅग्नेटेड करीत होता तो तिकडे. जे सचिन बोलत होता मॅग्नेट करून ठेव बोलतो चिकन. पार्टीला जायला तर अशी माणसं पाहिजेत. इथं खाणार कमी ना स्वयंपाकी जास्त आहेत. बाबा बाबा एक एक भाजी घालायला 3-3 4-4 जण. अरे लेका हो आता ती झाले तो डायरेक्ट त्या साईडला बोलायला जाईल एक अख्खा. झटका मारील का? हा आलो ना. ठीक आहे टाकतो मसाला. टाकू टाक टाकू टाक ना तू. नक्की नक्की टाक. बघा बघा दुरी लागली तरी चालेल. टाकू टाक. खरीच. हा एवढा अर्धा घे. थांब ना आव्या जाम होईल तू. कोंबड्या पण आहे ना. अरे हो बाबा बाबा बागड्यावर तर माशा अख्ख्या गावकीच्या गोला धरण काय नुसत्या घुंगून करते. होलसेल मधले लिंबू आहेत ना. मोनूचा लिंबू नाही घेतला आम्ही आज. आज मोठं लिंबू होतं महाग होतं ना. बोलतो 3 बरं नको द्या. सो आता तेल आपला कडकडीत उकळलेलं इकडं. इकडे चिकनची भाजी करायची आहे. तांदूळ पण टाकी घेतल्यात धुवीत. इकडे चिकन ठेवला लिंबू पिळून. इकडे मसाल्याचं काम चालू आहे. गारगीर 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 ना. सचिन हे मीठ घेऊन मध्ये खंडी व वर्णात नुसतं ना टॉप कुक. सो अजून बडी येत आहेत आपल्या तिकडून. येऊ दे पटापट. टाइमपास करू नका. लवकरात लवकर जेवू मस्तपैकी ठणठणीत आणि नदीत जाऊ आंघोळ करायला. सो आता पारं पण आलेले आपल्याकडं. कोंबडी भुजाला इकडं खड्डा पण करी घेतलेले. एक नंबर काम एकदम लाजवाब काम चालू आहे. सो लाले लाल मसाला मस्त आहे. बरोबर आहे का? बघ ना. सो चौथा मीठ टाक आव्या. आणि आमच्या गावचे सुप्रसिद्ध माटो श्री माटोश्री इथे आलेले आहेत. त्यांचे शतशः आभारी आम्ही. तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलात. सो फायनली आमची आता मिक्सर मशीन चालू झालेले. काय आव्या काय यार तू असं करतो. हो 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 हा गुणालता आता नी. देवा देवा काय करू मी आता याला. एक नंबर झाला. एक नंबर. सो आपल्याला ती रेसिपी आवडली होती ना. चिकन आपण याच्यामध्ये भुजला होता तसाच चिकन आता घेतलाय आम्ही इथे भुजीत. सो मसाला बघा एक नंबर. एक नंबर. लाटा 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 टाक. अरे भाजीला पण ठेवा जिंदल गार्लिक पेस्ट तुमची ती दिलाय का? नाही तर निपलता म्हणून आहे. लेंडी लेंडी घेतले तुम्ही परब निपली. सो दादा पाटील आलेले आहेत आणि आले आले आमच्या जयाने धुरकूस उठवलेलं. त्याच्यावर जया काय मारायला बोललो त्याला काम आहे का? खरंच आहे बायको माहेर गेले काय? नाही घरी आहे. मग हेल्पटला का तुला भरूनच आहे. बाबा बाबा यांनी तर मोठी आगच केली. मुलव्यात तर मुलव्यात नाही ना उपडणार. अरे कोंब येईल किलोमीटर बाहेर. आणि कौल फ्राय इकडे. सो बाब्याने एकदम तेलपून कोंबडी आहे आपली एकदम मागच्या टायरमा सारखीच केलेले. आणि दाखवायला जाशील ना पारशी. वाव कोंबडी वाटतच नाही. बदका वाटणार रे. हो हो या भोकात घाल ना मसाला. परत पाणी देऊ. परत पाणी देऊ. अर्धा वाटण करपवला. करपवला तर बोलतो हा तेवढा लागलच बोलतो. अरे तेवढा लागेल काय झाला. एक नंबर चढी आल्या. तसंच करतोस म्हणू नका. समजलं ना. आपलं ब्लॉग नेहमीच बघत जा. आव्या लाव ना आव्या. अरे मी काय तुला सांगतो तुम्ही शिकून घ्या रे. सो आता आपली होते कोंबडी कवर.
हो 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 कोंबडी शिजली नाही तर बघतात बघा किती. बाबा 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 आता ती चांगली होईल तर टिकले ते आतल्यात करपाची. लाल गलाची राहिले. हव्या हव्या बघते मला किती. तिकडे मेहनत एवढी घेतली कंटा खानाला. पलाय सगळे कामा करून बसल्यात फक्त आता हव्याचाच काम राहिलाय. सो घ्या पटापट. टाइमपास करायचा नाही आपल्याला. सुट्टी आहे आपल्याला. व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ बनवायची इच्छा आहे का तुमची रे हव्या? 100%. हा इच्छा आहे. हे पापा बघतो तो आंबापाड आंब्यावर व्हिडिओ बनवायचे मला. पापा अरे ह्या आंब्यावर तुला जमत नाही तर त्या आंब्यावर कसा जमणार तुला बेटा? आहे का? आता तुम्हाला दाखवतो चिकन. बघा किती एकदम सुपर हिट बनवलेले चिकन. बघा बघा बघा. अरे तो बात आहे. हा चिकन दिसणारच नाही. नुसता कव्हर केलाय त्याला एकदम डायरेक्ट कोथिंबीर मध्ये फुल. आणि सगळी जण इकडे काम करतात आणि पापा नेहमी सारखा वाट बघतोय. शेवटी पापा उठला 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 आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका मारतो की काय. घेतला झारा. बाबू यो बाबू तो बाब्या यो पापा यांच्यामध्ये एकदम आम्ही जम्बलिंग होते. चड्डी ती पण चड्डी आली. बाबू आल्या कुठे चड्डी आली. दिस इज मँगो. आणि स्पेशल इव्हेंट म्हणून असा घेतलेले का बाबा यूट्यूबवर झालेले तर 2,50,000 सबस्क्रायबर कॉमेडी शॉर्ट व्हिडिओवर. आणि ब्लॉगिंग चॅनल नवीन खोलला आहे त्याच्यावर पण 10K झालेले आहेत. आणि प्लस इंस्टाग्रामवर 150K झालेले आहेत. त्याच्यामुळं पोरांनी सगळे केक कापाचा ठरवला आहे. इव्हेंट ठेवला आहे तो. सो भरपूर दिवस चालला होता ते आमचा. शेवटी आज त्या पेटला. आज सुट्टी पण आहे माझी तर मग ते पेटूनच दिला. आज करूच तर ठीक आहे चालेल. केक येतील तर आपण कापू खचाखच. ओके एन्जॉय करा तुम्ही पण. लोकेशन एकदम भारी आहे आपली. सो त्या साईडला आपली भातसा नदी आहे डायरेक्ट. आणि बाजूलाच आमच्या गावची विहीर पण आहे. आणि आवलाचा झाड आहे त्याला चांगला मस्त पट्ट्याचा झोका आहे. एक झोका एक झोका झोका उलटा झाला आता त्याला ठोका. सुचल हे चला लवकर लवकर घ्या ना आता. काय टाइमपास परत्याचा साखरपुड्याला जायचे आपल्याला. येणार का मला तू? काय येणार नाही पार्टी आपली. बाब्या तो ताठल मिरकुडा गेली. येणार चला. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. पाटा लावले ना. चांगला गेला पण आरती नाही गेली. पैसे कोण टाकले आरती? एवढा जमला तर कामच नाही. आता बस नाही इथं बस. चला बसा. एक सो एक नंबर रचना केलेली त्यांनी त्यांच्यासाठी. बाटवला 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 कायला बघला. कोथिंबीर बिथिंबीर कशी मारले बघली. एकदम झकास. एक नंबर बनवले. कुठे चालले रे यार तिकडे? आणि हाडका पण बघ ना किती भारी घेतल्यात. एक नंबर ना. केक नाही इथं बस गप्पी. सो बागडा तिकडे ठेवलं ना अजून. कौल फ्राय केला मग तळलेल तळलेल खाल्ला कपला कधीच. तळलेल कुठे बोलतो. एक 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 चाकण्यालाच कपला तो. बस ना इथंच बस ना. आमच्या तिकडून तळलेल कुठे बोलतो कपला.
हा वरतून असं येईल ना काढता 0.5 ये सगळं बघतं ना बघच अरे तो कॅमेरामॅन पण अरे वरती चाललाय फोटो काढायला फार झारा नको 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 मी बघत पण नाही तिकडं चलो तर आता सुरुवात करू डायरेक्ट ढिग बस ना अरे बस इथं बस किरण कसा लागताय बघा ती आगे बोल ना एक कोंबडी घेणे इकडे गल्ला द्या एक नंबर काय मीठ थोडा कमी मीठ मीठ चाट मसाला टाक तो आता आम्ही खातो तिकडे चिकन बनवलेलं आहे भात पण येतो पण जेवतो आणि नदीत आंघोळ करायला जातो माझ्या ग्लास मध्ये अजून नाही टाकली बहीण तो एक साईडचे झाले खाऊन दुसऱ्या साईडची खाऊ आपण नको ना हो वाव लजीज आहे एकदम चटणी पण आणली ना आम्ही हो प्रॉपर एक नंबर खाऊन दाखव रे एकदम अजून एक नंबर काय ना ते उल्हास का याच्यावर घेतलं ना तू त्याचा बोकड आका करापला बघा हाय फॅमिली हाय फॅमिली माझा बोकड आका करापलाय पीठ असं बोलतो माझा बोकड होता आका करापला त्याने काय केला माहितीये का बोकड बिकड लावला सगळा नाका करापला तो अडकात राहिली होती काला मस्त पडलेलो टाकीच्या खाली का कॉंग्रॅच्युलेशन भावा असं पुढे जात जा आणि आम्हाला पण असं पुढे घेऊन जात जा हीच आमची सगळी एक बागडा कशाला लावलं तो चिकन झाला तर तिकडे काढून ठेव भाऊजी इकडे नंतर जेवताना नागल बाबा दोघं पण कोण जमणार मी धरू का निल्याची पप्पी भारी वाटते अनुभवी पप्पी आहे ना त्याचं लगीन झालाय निल्याचा लगीन झालाय बाबा चला तर आमच्या हिरोची आता आंघोळ झालेले आटला पाणी बाबा बाबा कोणी कोणी केला या ए बाय करा चला चालला का तुम्ही व्यवस्थित एकदम साफ सुथरी झाली पाहिजेत नाही तर नाना तिकडे चेकिंगला आहे का थोडासा तरी खरकाटा राहिला ना परत कधी वाणी तुला नाही ना आता तिकडे वरती होतो ना आमच्या निल्याला आंघोळ करायचे म्हणून आलो नाही तर आम्ही आलो पण नसतो जेव्हा मिनी आपा उष्ण आपटा होतो तेव्हा कॅमेरा बंद करता आता त्याने आपटा घेतला ते कॅमेरा चालू करतो हे आहेत खोटं तुमचं आपल्याशी पंगा डायरेक्ट नंगा मुतत ताव ना तरी मग जाम आली होती सो आता मागे आलेले पाण्यातून बुडून ओ बाबू आणि बाबू बाब्या बाबून कटे केव्हा मारले आज चला कुठे काय संपलं काम फिट कर युनिसेक्स आता ही मिळाला काय हो हो अनिलचे 2 होते एक राहिला भाऊजींना मला आपटायची इच्छा झालेली
भाऊजी आमचा सगळा फोकाणलेला आहे एकदम. बाब्या खाली काहीतरी वाकरतोय कारण ते एवढी धूळ माकड वाकरतोय. माती घ्यायचा प्लॅन माती आणि प्लॅन फसलाय आणि हो उलटा सो आमचा पापा गिली सूट घालून आलेला आहे इकडं. गिली सूट उपला येतो माझ्या मारतो झोड झोड तर बोलतो झोड डायरेक्ट. भरपूर आमच्या पाहुणे आल्या तिकडे मस्ती करायला. पाहुणे कुठले आहेत तुम्ही? ठाण्याचं? ठाणा म्हणजे प्रॉपर ठाणा का? चला ठाण्याची मंडळी इकडे आली बघा. हा बुडो मी इथे थांबतो. तुला काय करायचं कर या हाऊस करून. खास वसईवरनं पाहुणं आलेले आहेत आमच्या भासा नदीवर. ओहो ब्लॉग वाला पण बोलतील एकच बिल्डर दाखवतो दर टायमाला. चड्डी का हे भुसकल का मरल तिच्या आईला. चला बाहेर चला. आता भरपूर दिवसातून आपण नदीवर आलो ना त्याच्यामुळे एकदम भारी भरली वाटत. हो तो आता जंगल सफारी आपली चालली आहे. आता या जंगलातून आपण बाहेर निघू. अरे आता इथलं येता नाही होईल म्हणा काय यार. सो मित्रांनो मजा करायला मस्ती येते. मस्ती करायला मजा येते. मजा करायला मस्ती येते. लय मजा येते. तुम्ही पण नदीवर या आमच्या. असंच बारीक बिरीक पोरांना घेऊन येऊ नका. धार जाम मारते. बारीक पोरांना घेऊन यायचं असेल तर वालका साईडला जा. ओके इकडे आमच्या पापाला फिट काम काढलेले. कशी तरी चड्डी घातलेली. चड्डीत काढली होती. सो फायनली मित्रांनो आता नदीत भरपूर आम्ही धमाल केले. मजा पण केली. अजून मारतो. अरे ब्लॉगचा एंड करता तरी मारते एखादं. हे बघ बॉलातला पाणी भारी उडवतो का. सो आता इथंच आपण ब्लॉगचा एंड करणार आहोत. सो फायनली पाणी उडतो आता. जय महाराष्ट्र. आणि यो बाबा मारतो असा तसा काय त्याचा मी काय घेऊन काढलाय काय नाही. घुमानी का बाब्याने काम काढलाय. सो मित्र आता आपण इथेच ब्लॉगचा एंड करणार आहोत. हे तुला काय बोलायचं का? काय बोलायचं का तुम्हाला? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.